आवर क्या ग. झालं. मला असं एक्झाम असल्यामुळे जरा धाकधूक झाल्यासारखं झालंय. म्हणजे भीती वाटते एक्झाम असल्यामुळे. त्याला काय झालं म्हणजे नाही किती अभ्यासच परीक्षा काय झालं नाही तर एवढा थोडंफार वाचलेलं आहे तेवढंच. असेल काय जरा असं भीती वाटल्यासारखं होतं. चला आता अगोदर परीक्षा दिली तीच की दिलेत की 12वी. अरे पुढे चॉकलेट. चला हॅलो नमस्ते. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान आनंदाचा आणि मजेशीर जाऊ देत. आज माझी एक्झाम असल्यामुळे आम्ही विट्याला निघालो आहे. जास्त काही शूटिंग मला घ्यायला जमणार नाही कारण आज एक्झाम आहे. तर जेवढं काही शक्य होईल तेवढं शूटिंग मी घेऊन तुमच्याबरोबर शेअर करते. ब्लॉग खूप छोटासा आहे त्यामुळे अजिबात स्किप करू नका, संपूर्ण पहा. आणि खरं सांगू का, मला ना पूर्वीचे दिवस आठवायला लागलेत. म्हणजे जेव्हा 10वी-12वीचे एक्झामच्या वेळेस आम्ही जायचो ना, जरी अभ्यास झालेला असला तरी मनात थोडीशी धाकधूक असायचीच. आणि आजसुद्धा तसंच झालेलं आहे. पूनम पाटील, सानिका शिंदे, सानिका शिंदे, सिद्धी दौंडे. एक्झाम झालेली आहे तर आता ग्रुप फोटोसाठी पलीकडे बोलवले आम्हाला. झाली एकदाशी एक्झाम आणि आता ग्रुप फोटो काढतोय. तर हे फोटो नसून एक आठवण आहे मनात कायम राहणारी. बऱ्याच जणींशी घट्ट मैत्रीसुद्धा झाली होती. खूप म्हणजे खूप भारी वाटत होतं. 1.5-2 महिने कसे निघून गेले समजलंच नाही. आणि क्लास काय अजून संपलेला नाही बरं का, बराचसा क्लास बाकी आहे. तर आता मी घरी निघाले. घरी गेल्यानंतर काय ब्लॉग तुमच्याबरोबर शेअर नाही करत कारण घरी गेल्यानंतर मग रोजची तीच कामं. तुम्ही पण बोर व्हाल रोज तेच. तर ठीक आहे, ब्लॉग मी आजचा इथंच थांबवते आणि लवकरच भेटते तुम्हाला अशाच नवीन एका छानशा वेगळ्या ब्लॉगसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये.